मयूरदादा डिंगोरे उपस्थित होतात, त्यांचं करूया वेलकम या क्रीडा स्पर्धेमध्ये. आलेल्या प्रत्येक मान्यवराचं या स्पर्धेमध्ये आपण सहर्ष स्वागत करतो. पंचांचा लेट्स प्लेचा इशारा, हिरवा कंदील, सामन्याला सुरुवात. खास करून प्रसाद डोंगरे उपस्थित आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. पहिला चेंडू वेगाने टाकलाय, गोलंदाजी मार्कवर ध्रुव यांचा हा पहिला चेंडू अभांतर. वाईटच्या रूपाने एक सिंगल, संघाचा अकाउंट इथे ओपन होताना आपल्याला पाहायला मिळते. खुटगर संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या विपक्ष मैदानामध्ये खेळतोय दिशांत 11. इथे बिग हिट, व्हॉट अ शॉट, जबरदस्त फटका, क्षेत्ररक्षण आपलातून. पंचांचा इशारा पाहिजे आपल्याला, षटकार. जाऊन पोचेल ती 7 या धावसंख्येवर. एक जबरदस्त फटका आपण पाहिला. हर्ष एका बाजूला ध्रुव आहे. वेळ वाचवणं फार गरजेचं राहील. गोटेगर टीम दिशांत 11. 15 मिनिटाचा वेळ आहे तुमच्याकडे 3 षटकं कंप्लीट करण्यासाठी. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर ध्रुव. ओ रफ्तार इथे सध्याच्या घडीला पाहायला मिळाली. ध्रुव कडून चेंडू डॉट. 4 षटकांची लढत, 4 षटकांचा सामना. इथे टाकलेला हा चेंडू पाकपुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी ध्रुवची. एक षटकार जरूर आलाय त्याच्या विरोधामध्ये, परंतु 2 डॉट बॉल त्याने हाताळले 4 षटकांच्या लढतीमध्ये. 7 धावा धापलकावर आपल्याला पाहायला मिळतील. निर्धारित 4 षटकांची लढत, 4 षटकांचा सामना. महत्वाची लढत आहे, महत्वाचा सामना. कोण जिंकणार ते आपल्याला पाहायचंय. इथे टाकलेला बॉल अडव्या बॅटनं, फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती, पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा. चेंडू सीमा पार, येतोय चौकार. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. ध्रुव, ध्रुवचा हा चेंडू वेगाने, परंतु नियंत्रण खराब आहे. पंचांचा अवांतरचा इशारा, वाईट बॉल. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते, जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 12. 12 ऑन द बोर्ड, 12 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार, ध्रुव समोर हर्ष. फुलटॉस आणि त्याचा फायदा पुरेपूर, फ्लॅट सिक्सर. 6 रन, षटकार. अर्थात रायफल, परंतु त्याच्या विरोधामध्ये फलंदाजाच्या बॅटिंगमधून गोळ्या निघतायत सध्याच्या घडीला. का बॅटिंग करतोय हर्ष. फुलटॉस, चेंडू सीमारेषेचा भेद घेईल आणि चेंडू जाईल आता सीमा पार. येतोय चौकार. संघाची धावसंख्या धावफलकावर 22. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त.
प्रतीक आलेत आता गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 2 मध्ये पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा खर्च केलेला आहे. खूप मोठा रनअप आहे. वेळ वेळ वाचवणं फार गरजेचं राहील. गोलंदाज तयार. प्रतीक. पहिला चेंडू सुंदररीत्या हाताळलाय. ओ तिथे क्षेत्ररक्षण खराब आहे. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. धावफलकावर धावसंख्या पोहोचेल ती 23 या धावफलकावर. 23 ऑन द बोर्ड. तेवीस धावा धावफलकावर. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना आपण पाहताय दुसरं प्रतीक या खेळाडूला गोलंदाजी करत असताना स्ट्रायकर एंडवर आता हर्ष, ज्याच्या पाठमधून चांगले फटके आलेत. पहिल्या षटकात 22 धावा. एक मनोवैज्ञानिक दबाव खुटगर संघाने बनवलाय गोठेगर या टीमवर. इथे टाकलेला चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न. 2 धावा या बॉलवर आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल ती 25 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. प्रतीक ज्याच्याकडे वेग आहे, ज्याच्याकडे क्षमता आहे, परंतु दुसऱ्या बाजूला फलंदाज हर्ष, ज्याच्या पाठमधून पहिल्या षटकात धावा आल्या. त्याचा आत्मविश्वास सध्याच्या घडीला द्विगुणित झाला. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा परिवर्तन. प्रत्येक बॉल साठी भरपूर टाइम घेतात. आतापर्यंत 8 मिनिटं तुम्ही खर्च केलेले आहेत. 8च बॉल टाकलेत. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल. फटका चांगला इथे सजवला. बॅटची टॉप एज आणि चेंडू सीमा पार. येतोय चौकार. मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढतीये. जाऊन पोहोचेल ती 29. प्रतीकचा हा बॉल इथे सुंदररित्या हाताळलाय. चेंडू डॉट आहे. चेंडू निर्धाव. कव्हरला खेळण्याचा प्रयत्न होता हर्ष या खेळाडूचा. चांगला बॉल हाताळलाय तो प्रतीकने. आतापर्यंत चेंडू हाताळले 4. 29 धावा धावफलकावर. 2 बॉल टाकायचे तुम्हाला आता 1 मिनिटात. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू. पंचांकडे अपील. पंचांचा नकार. डायरेक्ट हिट देखील धोकादायक ठरू शकले असते. लेग बाईच्या रूपाने एक सिंगल. संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती आता 30 या धावसंख्येवर. शेवटचा बॉल शिल्लक. या षटकातील अंतिम बॉल. स्ट्रायकर एंडवर क्षितिज शिंगोळे. एकच बॉल त्यांनी फेस केला. 1 धाव त्यांनी बनवली. दुसऱ्या बाजूला हर्ष याच्या बॅट मधून धावा येताना पाहायला मिळतात. शेवटचा बॉल या षटकातील. षटक क्रमांक 2 मधील प्रतीकचा बॉल. ओ क्षेत्ररक्षण खराब आणि चेंडू सीमापार. चौकार.
रॅलिंगच्या बाहेर जी झाडे आहेत तिथे गेलेले लहान लहान मुलं यांना पुन्हा एकदा सूचना आहे, बॉल तिथे गेला तर जाऊ द्या, तुम्ही जाऊ नका, या आयोजक कमिटीच्या वतीने सूचना. इथे टाकलेला बॉल सुंदर असा फटका, एक टप्पा खात चेंडू सीमा पार येतोय चौका षटकार. चांगला बॉल, तितका चांगला फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती, चेंडू सीमा पार चौका. बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल, व्हेरी गुड बॉल, अप्रतिम बॉल गणेश यांचा आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. इथे बिग हिट आणि चेंडू सीमारेषेचा वेध घेईल षटकार. बॉल अजूनही शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 मधील गणेशच्या विरोधामध्ये आले 2 षटकार, 1 चौकार, 16 धावा 5 बॉल मध्ये त्याने खर्च केले. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चांगलीच बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये हर्ष डोंगरे करताना पाहायला मिळतो. इथे टाकलेला हा चेंडू वेगात टाकलाय, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. षटकाची समाप्ती, 3 षटक कंप्लीट. आपल्याकडे धाव संख्या 50. डीजे मीत काय निर्णय यानंतरच्या 3 संघांचा तो लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवा. चिट्टी रनिंग चिट्टी ओके. चला लवकरात लवकर मग संपर्क साधा, कारण एक संघ विजयी संघ आपण टाकू शकतो. पुढील संघाला कळेल की कोणाची मॅच आहे. आलेले आहेत मला वाटतं. सरपंच साहेब उपस्थित आहेत आणि सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते आपण खास करून तो ड्रॉ ओपन करणार आहोत. गणेशदादा कांबडी त्यांच्या माध्यमातून टी शर्ट सौजन्य आणि या स्पर्धेला खूप मोठी मदत त्यांच्या माध्यमातून लाभली. त्यांच्या शुभ हस्ते तो ड्रॉ आपण करणार आहोत. एक संघ शेवटच्या सामन्यामध्ये दाखल होईल आणि 2 संघांना अजून एक लढत खेळावी लागेल. सिद्धूचा बॉल, ओ तिथे क्षेत्ररक्षण खराब आहे.
कॅचची खूप मोठी संधी होती, रनआउटची खूप मोठी संधी होती, दोन्ही संधी गमावल्यात. एक सिंगल, संघाची धावसंख्या धावफलकावर 51. सिद्धू गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. सिद्धूचे हे 5 चेंडू अतिशय महत्वाचे राहतील, खास करून दिशांत 11 या टीम साठी. वाघोबा 11 वाघोबा, तदनंतर गणेश 11 गंगारोड. संघाचे कर्णधार आपण संपर्क साधायचा लगेच. मीटिंग मध्ये तो ड्रॉ आपण ओपन करणार आहोत. विद्यमान सरपंच साहेब यांच्या शुभ हस्ते तो ड्रॉ ओपन केला जाईल. चांगली गोलंदाजी सिद्धू याची गोलंदाजी आपण पाहतोय. सिद्धूने आतापर्यंत चेंडू टाकलेले आहेत ते 2 आणि 2 चेंडू टाकत असताना सिद्धूने फक्त 1 धाव खर्च केले. तिथे विकेट मिळू शकले असते सिद्धूला. सिद्धू तयार. अप्रतिम गोलंदाजी सिद्धूची. तिसरा चेंडू अप्रतिम. काय गोलंदाजी करतोय मैदानामध्ये, जबरदस्त. यानंतर अजून 2 सामने बाकी आहेत, त्यामुळे थोडस फास्ट खेळा ही विनंती. यानंतर ड्रॉ देखील आपण ओपन करणार आहोत. वाघोबा 11 वाघोबा संघाचे कर्णधार, गणेश 11 गंगा रोडचे कर्णधार. इथे बिग हिट, चेंडू हवेत, डाऊन द बॉल, फिल्डर कॅच झाला, फलंदाज बाद. सिद्धूची जबरदस्त गोलंदाजी, फलंदाज बाद. मध्ये करतोय सिद्धार्थ. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत प्रेम. प्रेमची कामगिरी कशी होती ते पाहायचं आपल्याला. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर सिद्धार्थ, समोर प्रेम. स्लोपर 1, चांगला असा फटका, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, 1च धाव. चांगली गोलंदाजी सिद्धार्थची. 5 चेंडू अतळलेत, 5 चेंडू मध्ये त्याने धावा खर्च केल्यात. फक्त आतापर्यंत जर पाहिल्या तर 2. शेवटचा चेंडू अतिशय महत्वाचा. धावफलकावर धावसंख्या 52. जी धावसंख्या कुठेतरी वाटत होती 65-70 होतील, ती आता 55 आतमध्ये राहिल्यात, परंतु शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. हा चेंडू फार महत्वाचा आहे दोन्ही टीम साठी. खुटगर आणि त्यांच्या विरोधामध्ये गोठेकर. स्लोवर 1, चेंडू हवे, डाऊन द बॉल, ओ फिल्डर. प्रयत्न चांगले होते परंतु कॅच त्यांच्या हातामधून सटकला. 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 54. विजयासाठी बनवायच्या 55 धावा. टीम दिशांत 11 आई गावदेवी गोटेकर ए ला. ड्रॉ आपण व्यासपीठावर करणार आहोत. सरपंच साहेब उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते. एक लकी संघ कोणता ते आपल्याला पाहायचं. कॅमेरामन फोकस करो आणि तिथे आमचे आयोजक कमिटी, ज्यामध्ये वाघोबा 11 वाघोबा, तदनंतर गणेश 11 गंगा रोड आणि एक विजयी संघ, अशा 3 चिठ्ठ्या आहेत. याची एक चिठ्ठी निघेल तो सरळ तिसऱ्या फेरीत दाखल होईल. गणेश डिंगोरे ओपन करा आणि सरपंच साहेब यांच्या शुभ हस्ते, गणेश दादा कांबळे यांच्या शुभ हस्ते आपण एक ड्रॉ जो मात्र ओपन करणार आहोत. गावचे प्रथम नागरिक आहेत, गावाची चिठ्ठी निघेल का, गावाची म्हणजे विजयी संघाची, तदनंतर गंगा रोडची निघेल का याची चर्चा आहे. तदनंतर वाघोबा स्पोर्ट क्लब वाघोबा यांची निघेल का ते पाहायचं आहे. कुणाची चिठ्ठी निघते, कुणाचं नशीब आहे शेवटची मॅच खेळायचं ते सरपंचांच्या हातात आहे. आणि सरपंच साहेब आता ते ओपन करतील. थोडस बाजूला सरा. गणेश 11 खास करून गणेश 11 गंगा रोड हा संघ जितू आणि कंपनी शेवटच्या फेरीत दाखल सेमीफायनल मध्ये, त्यांचं अभिनंदन. आणि खास करून यानंतर सामना होईल विजयी संघ
आणि त्यांच्या विरुद्ध वाघोबा स्पोर्ट क्लब. धन्यवाद. ओ टू कॉमेंट्री बॉक्स तिथे जॉईन आहेत सुनील शेळके सर. धन्यवाद. चला सामना लगेच सुरू करूया. षटक तुम्हाला वेगळं ठेवावं लागतं. त्यामुळे इथे प्लॅनिंग कशा पद्धतीने करतील फलंदाजी करत असताना संघ आणि ते फलंदाज निशांत इलेव्हनचे हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. चांगला चेंडू होता परंतु त्याही पेक्षा अधिक चांगला फटका खेळला होता फलंदाज राहुलने जरूर. परंतु तिकडे आपण बघतो की आउटफील्ड थोडी प्रतिरोध निर्माण करते गतीला चेंडूच्या आणि तेच खरं तर पाहायला मिळालं. त्याचमुळे 2 धावा पूर्ण होत असताना फलंदाजांच्या आपण बघतो गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. फलंदाज प्रतीक आणि राहुल मैदानामध्ये खेळत आहेत. 7 पर्यंत पोहोचलेला आतापर्यंतचा डाव आहे. पहिल्या डावाचा विचार केला तर गोलंदाजी महागडी राहिली होती विशेषत्वाने फ्रंटलाईन बॉलर ध्रुवची. त्याने 22 धावा खर्च केले होत्या पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर प्रतीकच्या 12 धावा. त्या षटकाचा विचार केला तर प्रतीकने अत्यंत चांगलं षटक हाताळलं होतं. शेवटच्या चेंडूवर तो चौकार जर तिकडे थांबवता आला असता तर ते षटक चांगलं राहिलं असतं. प्रतीकचा एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जात आहे. काय धावलेत नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रतीक. त्याचं कौतुक करावं लागेल. जीव मुठीत धरून ही धाव पूर्ण केलेली आहे प्रतीकने. या पद्धतीचं समर्पण तुम्हाला दाखवावं लागतं क्रिकेटमध्ये आणि ते समर्पण दाखवलेलं आहे फलंदाज प्रतीकने. पहिली धाव ज्यावेळेस तुम्ही अतिरिक्त वेगाने कंप्लीट करता त्यावेळेस तुमच्याकडे अधिकच्या दबाव मिळवण्याची संधी आपसुकच निर्माण होते. क्षेत्ररक्षकावर मानसिकरित्या दबाव निर्माण होतो. त्या दबावामध्ये त्याच्याकडून चुका होण्याच्या चान्सेस अधिक असतात. त्या चुका एकदा झाल्या की मग तुम्हाला अधिकच्या धावा मिळू शकतात. तेच केलं होतं इथे या दोन्ही फलंदाजाने. 9 धावा धावफलकावर. 2 चेंडूचा कैशेष. प्रेम तयार. स्ट्रायकिंगला बॅटर राहुल.
राहुलच्या विरोधात टाकलेला कमी गतीचा हा चेंडू, गती कमी केली होती परंतु दिशेवर इथे नियंत्रण ठेवता आलं नाही गोलंदाज प्रेमने प्रेमपूर्वक हाताळलेला हा चेंडू, परंतु प्रतिस्पर्धी संघाला काहीही न करता एक धाव मिळते. त्याचमुळे धावफलक पुढे गेलं. जे जे फुकट ते पौष्टिक असं म्हटलं जातं. काहीही न करता मिळालेल्या सगळ्या गोष्टी स्वीकारार्ह असतात. उडवल्या चेंडूला, यावेळेस फटका आपण बघितला की हा फाटेड खेळला गेलेला आहे फलंदाज राहुलच्या वतीने, आणि त्याचमुळे आता इथे खेळ संपतोय फलंदाज राहुलचा. पहिला हादरा दिशांत 11 आई गावदेवी गोटेगर ए ला, बॅटर राहुल बाद. मैदानाच्या आतमध्ये दाखवलं, त्यात खरं तर बाद होणारा फलंदाज सुद्धा राहुलच होता. राहुल डिंगोरे बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल छलके दाखल होत आहेत. राहुलच्या प्रत्येक षटकारासाठी मयूरजी डिंगोरे यांच्या वतीने कॅश प्राइज अनाऊन्स झालेला आहे. 200 रुपयांचं कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. पाच आता कशा पद्धतीने फलंदाजी राहुल छळके यांची राहणार आहे. गोलंदाज प्रेम या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन तयार. यावेळेस फुल टॉस आहे आणि त्यावर अत्यंत चांगला तडाखा दिलेला आहे फलंदाज राहुलने. मैदानाच्या आतमध्ये आल्या चेंडूला गुल केलेला आहे, सीमारेषेच्या पलीकडे पाठवले. 200 रुपयांचा मानकरी पहिल्या चेंडूवर राहुल छळके हा षटकार. सुरुवात झाला होता तो म्हणजे दिशांत 11 या संघाचा, ज्यामध्ये प्रतीकने चौकाराने सुरुवात केली होती, परंतु त्यानंतर गोलंदाज प्रेमने कमबॅक केलेला आपण पाहिला. आणि त्याच कमबॅकचं स्वरूप जर आपण पाहिलं तर फलंदाज राहुल डिंगोरेला त्याने बाद केलं होतं, अर्थात पप्पूला बाद केलं होतं. महत्वाचा फलंदाज बाद करण्यामध्ये प्रेमला यश मिळालं, परंतु त्यानंतर आपण बघितलं की फलंदाज राहुल छळके मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. एका राहुलला दुसऱ्या राहुलची रिप्लेसमेंट मिळालेली आहे आणि त्या राहुलने मात्र पहिल्या चेंडूला धाडलं, सीमारेषेच्या पलीकडे षटकार मिळवला. धावफलक आपण पाहिलं तर ते 16 वर जाऊन पोहोचलेलं आहे. उर्वरित 3 षटकांचा खेळ येणं शेष आहे. 3 षटक म्हणजे 18 चेंडू खरं तर यानंतर फेकले जातील गोलंदाजांच्या वतीने. तीन षटक 39 धावा अशा पद्धतीचं समीकरण मॅच बॉल येत आहे. चिमुकले प्रेक्षक या क्रिकेट बरोबर जोडले गेलेले आहेत. त्यांच्या वतीने चेंडूची शोध मोहीम पूर्ण केली गेली. यावेळेस इथे उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न प्रतीकने केला, तो त्याच्या अंगलट आलेला आहे. पहिल्या चेंडूवर हर्ष डोंगरेने मोठा गडी बाद करण्यामध्ये यश मिळवला. दुसरा हादरा दिशांत 11 आई गावदेवी गोटेगर ए ला, बॅटर प्रतीक बाद.
दोन शतरक्षकांना भेदत असताना भूमितीतील 62 आठवावा या पद्धतीने इथे प्लेसमेंट केलेले फलंदाज सिद्धू पवारने हा चौकार. धावपलकाला पुढे घेऊन जाईल. एकूण धावा आतापर्यंत 20. इथे कमी गतीने परास्त केलं, शिकस्त दिली फलंदाजाला हर्ष डोंगरेने. हर्ष डोंगरे हे सुद्धा एक कम्प्लीट पॅकेज आहे. खुटगर संघाचा जर आपण विचार केला तर सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात आणि चांगले पुस्तकी फटके खेळतात. विशेषत्वाने बॉडीचा शेप चांगला ठेवून अनेक फटके खेळताना हर्ष डोंगरेला आपण पाहिलेलं आहे. समोर ठेवतायत, हेलिकॉप्टर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता जरूर, परंतु त्याला नामोहरम केलेला आहे. फलंदाजाच्या बॅटची एज, त्याचबरोबर फलंदाजाचे इरादे या सगळ्या गोष्टींना बीट करत असताना चेंडू एसटी रक्षकाकडे सुपूर्द झाला. हा चेंडू निर्धाव आलेला आहे. प्रत्येक निर्धाव चेंडू या रनचेस मध्ये दबाव निर्माण करेल दिशांत 11 या संघावर, अर्थात गोठेगर या संघावर. उर्वरित 2 चेंडू महत्वाचे आहेत. हा फुलटॉस आणि फुलटॉस ची पर्वणी इथे स्वीकारलेली आहे फलंदाज सिद्धू पवारने. जिकडे उभे होते तिथून बॉडी रोल केली, बॅटच्या मधोमध चेंडूला घेतलं आणि फेकून दिलं डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या वरून. हा गगनभेदी षटकार. जाईल आणि एकूण धावांचा विचार केला तर धावा बनलेल्या त्या म्हणजेच 26. शेवटचा चेंडू, इथे चेंडूबाईचा संपर्क करता आला नव्हता. फलंदाजाला हलकीशी अपील जरूर रेज झाली, परंतु त्यामध्ये आत्मविश्वासाची उणीव आपण पाहिली. 2 षटकं संपली. धावपलखोर धावांचा विचार केला तर त्या बनलेल्या आहेत 26. एकूण धावा बनवायच्या त्या म्हणजेच 55 आणि उर्वरित 12 चेंडू आणि 29 धावा असं समीकरण मैदानामध्ये उरलेलं आपल्याला पाहायला मिळाल. दिशांत 11 गोठेकर ए संघासमोर. या अगोदर ज्यांची खरं तर इथे ग्रँड एंट्री झालेली आपण पाहिली. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यापासून या स्पर्धेबरोबर जे जोडले गेलेले आहेत ते ग्रामपंचायत गोठेघरचे विद्यमान सरपंच सन्माननीय गणेशजी कांबडी साहेब, आपलं सहर्ष स्वागत. त्यांच्या वतीने एक मेगा शो यानंतर तुम्हाला याच मैदानावर 14 मार्च ते 26 मार्च या कालावधीमध्ये पाहायला मिळेल. शहापूर तालुक्यामध्ये प्रथमतःच आपण आदिवासी गटासाठी मालिकावीर म्हणून दुचाकी दिली गेलेली बघणार आहोत. त्यामुळे त्यासाठी त्यांचं विशेष कौतुक असेल. जवळजवळ 12 पारितोषिक जवळजवळ त्या स्पर्धेमध्ये वितरित केली जाणार आहेत. व्यक्तिगत ही पारितोषिकांचा भडीमार असणारी ही स्पर्धा, अनेकांचं लक्ष वेधणारी स्पर्धा खरं तर इथे याच मैदानावर सगळ्या रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. 14 मार्च ते 26 मार्च, त्यामुळे त्या स्पर्धेबरोबर आपण सगळ्यांनी जोडलेले राहा. 26 बनल्या, 2 षटकं संपली. उर्वरित 2 षटकांमध्ये 29 बनवायचे. तिसरं षटक राज शिंगोळेच्या वतीने हाताळलं जाणार आहे. स्टार्किंगला बॅटरचा विचार केला तर स्टार्किंगला राहुल शेळके, लेफ्टी बॅटर. राहुलने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे काय घडलेलं आहे, पंचांचं बोट आबाळाकडे गेलं, त्याचमुळे पायचीतच्या स्वरूपाने फलंदाज राहुल शेळके बाद झालेले आहेत. तिसरा महत्वाचा गडी गमावलेला आहे दिशांत 11 गोठेगर ए ने. बॅटर राहुल बाद. गेलेली आहे. शहापूर तालुक्यामध्ये या पद्धतीने स्पर्धांचं आयोजन फार कमी पाहायला मिळतं. आई गावदेवी स्पोर्ट्स गोठेघरच्या वतीने या स्पर्धेचं दर्जेदार दिमागदार आयोजन आपण सगळेजण बघत आहात.
गोटेगर गावच्या क्रिकेटला महाराष्ट्रामध्ये खरं तर फार मोठी चर्चा मिळालेली आहे, लोकप्रियता मिळालेली आहे. आणि त्या लोकप्रियतेला वाव देत असताना या स्पर्धेचं बहारदार आयोजन इथे आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब गोटेगरच्या वतीने आपण बघत आहोत. स्पर्धा सलगच्या दुसऱ्या दिवसामध्ये आपल्याला अनुभवता येत आहे. तळ्याच्या काठी असणारं हे गोलाकार अशा पद्धतीचं प्रशस्त मैदान. विजेचा एक जर पोल सोडला तर कोणतेही बॅरियर्स या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. या अगोदर माहिती मिळाली होती की अनेक पोल्स खरं तर इथे 3-4 पोल या मैदानामध्ये होते, परंतु ते बाजूला सारण्याचं काम खरं तर इथे ग्रामस्थांनी केलं. गणेशजी कांबडी साहेब, त्याचबरोबर महेंद्रजी डिंगोरे साहेब यांचं मोलाचं मार्गदर्शन आणि त्यांनी घेतलेला पुढाकार तिथे महत्वाचा राहिला. बघा, मागच्या एका सामन्यामध्ये मी चर्चा खरं तर अमरती छेडली होती की फलंदाजी ही झंझावाती व्हायला हवी की फलंदाजी ही अंधाधुंदी व्हायला हवी. फलंदाजी झंझावाती होणं गरजेचं असतं. अंधाधुंद फलंदाजी करत असताना 1-2 फटके तुमच्या बॅटमधून जरूर येतील, परंतु त्यामध्ये सातत्य ठेवत असताना अनेक अडचणी तुमच्या समोर येतील. सामर्थ्याची खरी परीक्षा ही अडचणीच्या काळातच असते, संघर्षाच्या काळात असते, आणि तोच काळ इथे दिशांत 11 समोर आहे. टॉपेज लागते, मागच्या बाजूने चेंडू जातोय. तिकडे जाणारा चेंडू प्रत्येक वेळेस वळण घेणारा असतो. कोणत्या बाजूने चेंडूचं वळण आहे हे जर हेरता आलं नाही क्षेत्ररक्षकाला तर त्याचं काम तमाम होऊ शकतं. परंतु त्या फिल्डरचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने त्याने तिकडे फिल्डिंग केलेली आहे. एकदा मिळाली, धावफलक हळुवारपणे पुढे गेले. एकूण धावांचा विचार केला तर त्या आहेत 28. या अगोदर समृद्धी महामार्गावर धावणारं धावफलक आपण पाहिलं होतं. आता इथून पुढे शापूर मुरबाड रस्त्यावरून हायवेला लागेपर्यंत ज्या पद्धतीचा रस्ता आहे खास कळग्यांचा, त्या पद्धतीने धावफलक आता अडखळत पुढे चाललेला आहे. लॉफ्ट केलेले चेंडूला क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित नसावेत. दूरवरून चेंडू पर्यंत पोहोचले. स्वीपर कव्हर मध्ये होते आणि तिथून डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत आले क्षेत्ररक्षक. चेंडू अडवला, फेकी झाली. याच दरम्यान इथे 2 धावा पूर्ण झाल्या. शेवटचा चेंडू येणं शेष आहे या षटकातील. एकूण धावांचा विचार केला तर धावा बनलेल्या आहेत 30. रातोकेकातील अमित भांडे यांचंही आगमन झालेलं आहे. फुलटॉस समोरच्या दिशेने खेळले जरूर. प्लेसमेंट कशी आहे हे पाहावं लागेल. 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी समोर या चेंडूने टप्पा घेतला आणि त्याने त्याचा अंतिम साध्य साधलं. अत्यंत महत्वाचा निर्णायक चौकार. आई गावदेवी चषक 2025 या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. या मुख्य मंचावर विराजमान व्हा. त्याचबरोबर या चालू असणाऱ्या क्रीडा सोहळ्याचा आपण आनंद इथे द्विगुणित करा ही विनंती. शेवटचं षटक उरलेलं आहे. 6 चेंडू आणि 21 धावा. या षटकामध्ये राज शिंगोळेने अत्यंत चांगली गोलंदाजी केली. बघा, गोलंदाजी करत असताना तुम्ही त्या सामन्याची असेसमेंट कशी करता हे महत्वाचं आहे. ऍज अ बॉलर, अ फ्रेंड इन नीड इज ए फ्रेंड इन डीड असं म्हटलं जातं. गरजेच्या वेळी उपयोगाला येतो तोच खरा मित्र. मैदानाच्या आतमध्ये जी गरज आहे ती ओळखता आली पाहिजे खेळाडूला. मग तुम्ही फलंदाज असा, मग तुम्ही गोलंदाज असा, मग तुम्ही क्षेत्ररक्षक असा, त्या पद्धतीने निर्णय तुम्हाला घेता आली पाहिजेत. चांगली गोलंदाजी मित्र म्हणेल राज शिंगोळेने. 21 धावा बनवायचे. हेलिकॉप्टर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. स्टायलिश वेने खेळण्याचा प्रयत्न इथे अंगलट आला फलंदाजाच्या आणि यावेळेस फलंदाज सिद्धू पवार बाद. जाणारे खेळाडू तुमच्याकडे अधिकचे हवेत. ते खेळाडू जर अधिक असतील तर संघ कर्णधार काम अँड कंपोज्ड असतात. म्हणजे ते कधी दबाव घेत नाहीत, शांत असतात, कारण त्यांना विश्वास असतो आपल्या खेळाडूंवर. क्लीन बोल्ड फर्निचर डिस्ट्रॉयड बाय बॉलर क्षितिज अँड
महेश डिपार्ट्स. आपण गोलंदाजी करणारा संघ खुटगर बघतो. खुटगर संघाच्या विषयी पॉझिटिव्ह गोष्टींचा जर विचार केला तर एक फार मोठी पॉझिटिव्हिटी त्यांच्याकडे आहे, ती म्हणजेच हर्ष डोंगरे आणि क्षितिज शिंगोळे यांची सलामी जोडी. या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं की दोन्ही फलंदाज शेवटच्या षटकापर्यंत मैदानाच्या आतमध्ये उपस्थित होते खेळपट्टीवर. इथे आपण बघतो की हर्ष डोंगरेने 42 धावांचं वायटल कॉन्ट्रीब्युशन दिलं. एका बाजूने आक्रमकता पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूने संयमाचं दर्शन क्षितिज शिंगोळे देतो. त्यामुळे एकमेकांना चांगले कॉम्प्लिमेंट करतायत मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा खरतर इथे फसलेला आपण बघत आहोत. अडचणी एकदा वाढायला लागल्या की त्या चक्रवाढ व्याजाप्रमाणे वाढतच जातात. क्रिकेट हे असंच आहे, मोमेंटम जर तुमच्या विरोधात असेल तर तुम्ही चुका करत असता, मोमेंटम तुमच्या बाजूने असेल तर तुम्ही जे काय कराल त्यामध्ये तुम्हाला यश मिळतं. कधी कधी फलंदाज भलत्या टच मध्ये असतात, जिकडे बॅट फिरेल तिकडे चेंडू येऊन लागत असतो बॅटवर. कधी कधी फलंदाजाचा जर बॅट पॅच चालू असेल तर त्याने चांगला फटका खेळला तरी त्यावर त्याला धावा मिळत नाही, बऱ्याचदा तो जेलबादच्या रूपाने बाद होत असतो. या सगळ्या गोष्टी क्रिकेटने गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला दाखवलेल्या आहेत. आणि क्रिकेट या खेळाला याचमुळे तर अधिक लोकप्रियता मिळालेली आहे. क्रिकेटमध्ये जी अनिश्चितता आहे ती अत्यंत महत्वाची आहे. या खेळाला जी लोकप्रियता मिळते त्याच्या मागचं ते फार मोठं कारण आहे. 2 चेंडूचा केशेष तिसऱ्या फरीमध्ये दाखल होतील, ते म्हणजेच खुटगरकर. चांगले खेळले खुटगर संघाचे हे सगळे खेळाडू. शेवटचा चेंडू यानंतर फेकला जाईल. एज लागली होती आणि ती लक्षात आली पंचांच्या, त्यामुळे दिलेला निर्णय पुन्हा एकदा त्याने मागे घेतला. घेऊ शकतात पंच, हरकत नाही. 35 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचा चेंडू यानंतर फेकला जाईल. बनवायच्या होत्या 55. दिमागदार विजय इथे मिळवत असताना खुटगर यांना आपण बघत आहोत. शेवटचा चेंडू फेकला जात आहे गोलंदाज क्षितिजच्या वतीने. दोन्ही खेळाडू अत्यंत महत्वाचे आहेत. खुटगरचा जर विचार केला तर क्षितिज आणि त्याचबरोबर हर्ष दोन्ही फलंदाजी अत्यंत चांगले करतात. गोलंदाजी मध्ये सुद्धा स्वतःला ते उपयुक्त आणि सिद्धता, गोलंदाजीमध्ये सुद्धा त्यांची उपयुक्तता ते सिद्ध करतात असं म्हणायला हरकत नाही. याचबरोबर तिसऱ्या फेरीमध्ये धडक मारलेली आहे खुटगर या संघाने. जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. पुन्हा एकदा खुटगरचा तारणहार, खुटगरचा बॅकबॉन ऑफ बॅटिंग